नमस्कार. मी दीप्ती विकासराव माने, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत आंबप. आज आम्ही जी भांडी बँकची सुरुवात केली आहे, त्याच्या निमित्तानं सांगायचं म्हटलं तर, खरं तर जो घनकचरा उत्पन्न होतोय आणि त्याच्यापासून होणारा कचऱ्याचा प्रश्न आणि आरोग्यविषयक प्रश्न, याच्यासाठी काय करायचं? हा प्रश्न ज्यावेळी समोर आला, त्याच्या निमित्तानं आम्हाला एक असं सुचलं, की आपण जर भांडी बँक एक सुरू केली, तर त्या माध्यमातून जो प्लास्टिक पत्रावळीचा वापर होतोय, त्याला कुठेतरी आळा घालता येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या संकल्पनेतून भांडी बँक सुरू केली आणि आम्ही 500 लोकांना पुरतील एवढ्या पद्धतीनं भांड्यांचं व्यवस्थापन केलं आहे आणि या भांड्यांचा वापर करण्यासाठी आम्ही गावकऱ्यांचं पण प्रबोधन केलं आणि ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रम असतील, घरगुती वाढदिवस, लग्न, वास्तुशांती किंवा एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर दुःखद प्रसंग असेल, तर अशा वेळी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना वापरण्यासाठी मोफत भांडी उपलब्ध करून दिली जातात आणि त्यामुळं घनकचरा जो उपलब्ध होत होता किंवा त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात येत होता, तर त्याला कुठेतरी आळा बसला आणि आरोग्यविषयक पण प्रश्न जो होता, की प्लास्टिकमध्ये गरम अन्न खाल्ल्यानंतर आरोग्यविषयक पण जे त्रास होत होता, तर त्याचंही कुठेतरी आम्हाला त्याच्यासाठी पण काहीतरी पर्याय मिळाला आहे. तर ह्याला एक चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग मिळालेला आहे, प्रतिसाद मिळत आहे आणि या निमित्तानं आम्हाला अजून भांडी वाढवायची आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त एक 100% त्याचा वापर पत्रावळ्यांचा थांबवून सगळीकडे स्टीलची ताटं, भांडीच वापरली जातील अशा पद्धतीने आम्ही अजून पुढच्या कालावधीत प्रयत्न करतोय. धन्यवाद.